नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात हिवाळी अधिवेशनाच्या बातमीने. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. जर आपण बघितलं तर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे तो वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधान भवनावरती धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे रस्त्यावरती उतरणार असून ते स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करतील. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून येणार असल्याची माहिती देण्यात आली आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जो आहे तो ओबीसी आरक्षणाच्या म्हणजे ओबीसी तर राजकीय आरक्षणाचा जो मुद्दा आहे जो अजूनही सुटू शकलेला नाहीये, ज्याबद्दल खुद्द सुप्रीम कोर्टानं सूचना देऊ केलेल्या आहेत आणि या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जो आहे तो अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान भवनावरती धडकणार आहे. खुद्द या मोर्चाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर करणार आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. येणाऱ्या कालावधीत जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. या निवडणुका ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय घेऊ नये अशी मागणी जी आहे ती सगळ्यांकडूनच केली जाते. पण या निवडणुका ज्या आहेत त्या घ्याव्या लागतील असं एकूण दिसून येते आणि आज याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव जो आहे तो व्हावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती धडकणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस म्हणजे आज सभागृहात जे होईल ते तर आपल्या समोर असेलच, पण आज वंचित बहुजन आघाडीचा जो मोर्चा आहे तो विधान भवनावरती धडकतोय असं कळतंय. काय त्याची व्याप्ती असणार आहे? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस ज्या प्रकारे वादळी ठरला त्या प्रकारे दुसरा दिवस आपल्याला वादळी ठरताना पाहायला मिळणार आहे. विरोधक आपल्याला सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरती घेरताना पाहायला मिळणार आहेत. मात्र विधान भवनाच्या बाहेर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मोर्चा येताना पाहायला मिळणार आहे. तुर्तास या मोर्चाला सुरुवात झालेली नाही आहे. मुंबई पोलीस कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आता सुरुवातीची बातचीत सुरू आहे. स्वतः ते त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही, मोर्चा काढूनही या संदर्भात विनंती करणार आहेत. कारण की अधिवेशनाच्या कालखंडामध्ये या संदर्भात जर मोर्चा आला तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या स्वरूपाचा मोर्चा काढू नये अशी विनंती केली जात आहे. मात्र प्रकाश आंबेडकर आपल्या मुद्द्यावरती मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत. त्या संदर्भात त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपल्याला माहिती देताना पाहायला मिळाली होती. आज जर आपण पाहिलं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत मुंबईसह अनेक भागातून महाराष्ट्रातून आपल्याला जमताना पाहायला मिळतात. मात्र अद्याप मोर्चाला सुरुवात झालेली नाही. मात्र जेव्हा मोर्चाला सुरुवात होईल तेव्हा मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज असेल. मात्र आपल्याला थोड्या वेळामध्येच या संदर्भातले अपडेट कळेल की प्रकाश आंबेडकर मोर्चासाठी किती वाजता निघणार आहेत. आपण काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल होता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र तुर्तास आपण जर पाहिलं असेल तर मुंबईसह राज्यभरातले आपल्याला जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ते आपल्याला मुंबईमध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहेत. जर पोलिसांचा आणि प्रकाश आंबेडकरांचं सकारात्मक बोलणं झालं तर आपल्याला मोर्चा हा थांबताना देखील पाहायला मिळणार आहे. मात्र तुर्तास या संदर्भामध्ये आपलं प्रकाश आंबेडकरांशी बोलणं होऊ शकलेलं नाही आहे. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर त्या संदर्भातली काय नेमकं त्यांची भूमिका आहे या संदर्भातली आपण अपडेट करू शकतो. त्याचप्रमाणे आत्ता विधानभवन परिसरामध्ये जे मार्ग विधान भवनाला येतात त्या परिसरामध्ये बॅरिकेड टाकण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणताही मोर्चा आला तर त्या ठिकाणी या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये असा या ठिकाणी मुंबई पोलीस प्रशासनाने त्याची संपूर्ण दखल घेतलेली आहे. कारण की विधानभवन परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने आता या ठिकाणी आमदारांचे असतील किंवा सरकारी जे कार्यालयाचे कर्मचारी असतात ते मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हा जो निमुळता भाग आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी या मोर्चामुळे होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये
याची संपूर्ण दखल आपल्याला कायदा सुव्यवस्थेचे विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेले आहे. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचं देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष आहे. कारण की जर मोर्चा निघाला CSTच्या भागामध्ये अनेक नागरिक आपल्याला सुरुवातीला ट्रेनने येताना पाहायला मिळतील. त्यामुळे CSTचा परिसर असेल किंवा विधानभवनचा परिसर असेल या भागामध्ये पोलिसांना वेगवेगळ्या तुकड्यामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे आणि मोर्चाला कशा प्रकारे सकारात्मकरित्या हँडल करावं याची आपल्याला गंभीर दखल मुंबई पोलीस प्रशासन घेताना पाहायला मिळेल. विशाल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. तर आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज OBCचं राजकीय आरक्षण बचाव या दृष्टिकोनातनं म्हणून त्यांचा मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती धडकतोय. बघूया याबद्दलचे अपडेट आपण घेत राहू. पुढे पाहूयात. आज जर आपण पाहिलं तर अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मग प्रश्न असा असेल की आज कोणते मुद्दे गाजू शकतात. तर आज शालेय आणि आरोग्य विभागात भरती परीक्षा घोटाळ्यावर विधेयक विधिमंडळात मांडलं जाईल आणि याविषयी विरोधक आक्रमक होऊ शकतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात भरती घोटाळ्यासंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई अद्यापही न मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रणाली, आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन गाजू शकतो? विशाल, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा कदाचित विधान भवनाच्या पायऱ्यांवरून होऊ शकते. म्हणजे विरोधक जे आहेत ते आज पुन्हा विविध मुद्द्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी, सरकार अपयशी ठरलंय हे सांगण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन करताना दिसतील. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज पुरवणी मागण्या ज्या आहेत ज्या काल मांडण्यात आलेल्या होत्या त्यांच्यावर आज चर्चा होईल. त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मान्य होतील अशी शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा की काल आपल्याला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये जो फेरबदल करण्यात आलेला आहे त्याच्यावर ज्या हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या होत्या त्याची मुदत आज संपणार आहे. 24 तासाचा अवधी देण्यात आलेला होता हरकती आणि सूचना मांडायला. तो आज अवधी संपेल. त्यामुळे विरोधकांच्या वतीनं आज हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या मांडल्या जातील. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज पुन्हा एकदा म्हाडा असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल या विभागांचे जे पेपर फुटले किंवा पेपर रद्द करण्यात आले आयत्या वेळेला या संपूर्ण प्रकरणावर आज मोठा गदारोळ जो आहे तो सभागृहामध्ये होताना दिसेल आणि त्याबद्दलचं जे काही मत आहे ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मांडतील असं दिसतंय. दुसरी महत्त्वाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आरोग्य विभागामध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये करतील असं दिसत आहे आणि त्यामुळे एकूणच आजचा दिवस हा अतिशय वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं सुद्धा मोर्चे बांधणी करण्यात आलेली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आशिष शेलार भाजपचे जे आमदार आहेत जे सध्या निलंबित आहेत यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल आज शिवसेनेच्या वतीनं सभागृहामध्ये विषय मांडण्यात येईल. महापौरांचा अपमान झालेला आहे याबद्दलचा मुद्दा जो आहे तो आज उपस्थित होईल अशी माहिती मिळते. तर त्या विरोधात भाजपच्या वतीनं आमदार अमित साटम हे मीरा रोड परिसरामध्ये जे हॉस्पिटलला लागलेली आग आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर भांडूप परिसरामध्ये जी आग लागली होती रुग्णालयाला कोविड काळामध्ये या विषयावर आक्रमक होताना आपल्याला दिसेल. त्यामुळे आजचा विधान भवनाचा आणि अधिवेशनाचा हिवाळी अधिवेशनाचा जो दुसरा दिवस आहे हा सुद्धा अतिशय वादळी ठरेल असं दिसतंय. त्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आरोग्य विभागातला जो एक मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे ज्याच्यामध्ये कळतं आहे की त्याचे धागेदोरे हे मंत्रालयापर्यंत आणि मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे आज त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा जो आहे तो सभागृहात बघायला मिळेल. आपल्याला गेल्या वेळेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन माहिती आहे की अनेक मोठा घोटाळे विशेषतः वाजे प्रकरण जे आहे ते आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला बाहेर आलेलं होतं. तसाच काहीसा एक प्रकार आज होतो का हे बघावं लागणार आहे. कारण आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जो घोटाळा बाहेर काढणार आहे तो अतिशय मोठा आहे असं बोललं जात आहे आणि थेट त्या विभागाचे संबंधित मंत्री हे सुद्धा त्यामध्ये असतील असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांच्या भाषणांकडे विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. त्यामुळे आजचा दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशाल.
धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. तर आजचा दुसरा दिवसही अधिवेशनाचा वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे, जसं प्रणालीने आपल्याला सांगितलं. काल देखील पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून विरोधकांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी केली आणि आजही तशीच सुरुवात होणार आहे. पाहूयात सभागृहात आणखीन कोणकोणते मुद्दे मांडले जात आहेत. अधिवेशनात परीक्षा घोटाळ्याबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी पुणे पोलीस संबंधित मंत्र्यांना ब्रीफिंग करणार आहेत. घोटाळ्याची व्याप्ती आणि अधिवेशनात उपस्थित केले गेलेले प्रश्न यासंबंधीची माहिती जी आहे आत्तापर्यंतच्या तपासात पुणे पोलिसांना काय माहिती मिळाली तिचं ब्रीफिंग जी आहे ते संबंधित मंत्र्यांना दिलं जाईल. कारण याच मुद्द्याला घेऊन विरोधक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. नियुक्त करण्यात आलेली परीक्षेकरता असणारी संस्था, त्या संस्थेच्या नियुक्तीच्या संदर्भात लावण्यात आलेले निकष असे प्रश्न काल सभागृहात उपस्थित झालेले होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सुरणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, आत्तापर्यंतच्या पुणे पोलिसांच्या तपासात कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसत आहेत आणि असं कळतंय की त्यांच्या वतीने संबंधित विभागाच्या मंत्र्यांना देखील ब्रीफिंग दिलं जाईल, काय माहिती आहे? विशाल, गेले साधारण 15 दिवस जो तपास पुणे सायबर पोलिसांनी केलेला होता आणि त्याच्यात एकानंतर एक आरोग्य भरती असेल, टीईटी परीक्षा असेल किंवा अगदी पोलीस भरतीपर्यंत जे धागेदोरे पोहोचले, ज्याच्यामध्ये आयुक्त दर्जाचे 2 अधिकारी जे आहेत, आज माजी आयुक्त, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. जवळपास 50च्या आसपास अटक ज्या आहेत त्या सायबर पोलिसांनी केलेल्या आहे. आणि याच सगळ्या तपासावरती काल विरोधकांनी सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि राज्य सरकारमधलं कोणीतरी याच्यामध्ये सहभागी असे आरोपही करण्यात आलेले होते. त्याला उत्तरं संबंधित विभागाच्या आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला उत्तरं दिलीत आणि या तक्रारी ज्या आहेत त्याच मुळात संबंधित विभागाने दाखल केलेल्या आहेत आणि सरकार हा घोटाळा जो आहे पूर्ण त्याचा तपास व्हावा या मानसिकतेमध्ये असं सांगितलेलं होतं. मात्र काही फॅक्ट्स ज्या सातत्यानं विरोधकांकडून विचारल्या जात होत्या त्याची बारीक सारीक उत्तरं जी आहेत ती राज्य सरकारच्या वतीनं देता आली नाहीत. त्यामुळे आज पुणे पोलिसांचे अधिकारी जे या तपासामध्ये सहभागी आहेत किंवा ज्यांच्याकडे याचा तपास आहे सायबर विभागाचे अधिकारी, अशा अधिकाऱ्यांची एक टीम ही मुंबईला गेली आहे आणि संबंधित मंत्र्यांना, अगदी आरोग्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, या सगळ्यांना या संपूर्ण तपासाचं ब्रीफिंग जे आहे, बारीक सारीक गोष्टींचे डिटेल्स जे आहेत ते दिले जातील. याचं कारण राज्य सरकारच्या सेवेमध्ये असलेले काही अधिकारी जे आहेत ते या घोटाळ्याचे मास्टर माइंड आहेत असं सांगितलं जातं. सुपे असतील किंवा डेरे असतील यांच्यासह आणखी मंत्रालयातून कोणी या घोटाळ्यामध्ये सहभागी होतं का किंवा या सगळ्याची कल्पना त्यांना होती का, या सगळ्यांच्या नियुक्त्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या त्या जागेवरती कशा केल्या गेल्या, असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यावरून राजकारण सुद्धा पेटू शकतं. याचं कारण ज्या नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या त्या भाजप सरकारच्या काळामध्ये देण्यात आलेल्या होत्या असे आरोप जे आहेत ते आता सत्ताधारी पक्षांकडून केले जातात आणि उलट भाजपच या आरोपांवरती प्रश्न विचारत आहे. त्यांनी ज्या नियुक्त्या केलेल्या होत्या त्याच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. असा बचाव जो आहे तो राष्ट्रवादी किंवा सत्ताधारी पक्षांकडून केला जातोय. त्यामुळे या सगळ्या प्रकारातलं एकूण राजकारण पाहता पटलावरती ज्या फॅक्ट्स आहेत किंवा तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मांडण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक जे आहे ते आज मुंबईला गेले आणि संबंधित विभागांच्या मंत्र्यांना जे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी हे पथक जे आहे ते तपासाचं पूर्ण ब्रीफिंग जे आहे ते या मंत्र्यांना करेल. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर आपण पाहूयात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळुरू इथून अटक केली. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअप संदेशात अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला आणि त्यावेळी आरोपी बंगळुरू इथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळुरू इथून जयसिंग राजपूत याला अटक करण्यात आली. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहेत. विशाल, ज्या 34 वर्षीय जयसिंग राजपूतला अटक करण्यात आलेली आहे, व्हॉट्सअप संदेशातून या जयसिंग राजपूतने आदित्य ठाकरेंना धमकी दिली. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये त्याने ठाकरेंवरती आरोप केल्याचं कळतंय आणि सायबर पोलिसांनी अखेर हा मेसेज ज्या नंबरवरून आलेला होता त्या मेसेजचं लोकेशन, त्या नंबरचं लोकेशन कुठे हे शोधून या 34 वर्षीय जयसिंग राजपूत नावाच्या तरुणाला बंगळुरू इथून अटक केलेली आहे. त्यांनी थेट राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअपवरनं धमकीचा मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या
मृत्यू विषयावरनं, मृत्यू प्रकरणावरनं त्यांनी आदित्य ठाकरेंवरती आरोप केले होते. हे देखील कळतं की हा जयसिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूतचा फॅन आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या बरोबर आहेत. विशाल, या जयसिंग राजपूतने आदित्य ठाकरेंना व्हॉट्सअप मेसेजमध्ये काय नेमका मेसेज पाठवला, धमकी दिल्याचं कळतंय, त्याचा तपशील काय? नक्कीच विशाल, खरं तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती या मेसेजमधनं देण्यात आलेली आहे. आणि ज्या व्यक्तीनं हा मेसेज केलेला, हा मेसेज बंगळूर इथनं केल्याचं समजतं. या आरोपीला आता बंगळूरमधून पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे आणि त्याच्याकडनं चौकशी जी आहे ती आता सुरू झालेली आहे. नेमकं हा व्यक्तीला कुठची राजकीय पार्श्वभूमी आहे का याचा सुद्धा एक अंदाज जो आहे तो आता पोलीस घेताना दिसून येत आहेत. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाला धरून आदित्य ठाकरेंवरती या मेसेजमध्ये काही आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारच आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती या 34 वर्षीय इसमाकडनं देण्यात आलेली आहे. आणि पोलिसांनी एक प्राथमिक अंदाज जो आहे तो असा कळतोय की हा सुशांत सिंग राजपूतचा एक चाहता असू शकतो आणि त्याच्यातनं हा मेसेज आलेला आहे. मात्र एक वेगळी पार्श्वभूमी सुद्धा जी आहे ती या आरोपीच्या बाबतीत आता पोलीस तपासताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरती सातत्यानं आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत होते. अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जात होत्या. राजकीय आरोप सुद्धा जे आहेत ते आदित्य ठाकरेंवरती झाले होते आणि त्यानुसारच ह्या मेसेजमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूया बातमी नागपूरमधनं. नागपूर महापालिकेमध्ये स्टेशनरी घोटाळा जो आहे त्या प्रकरणामध्ये मुख्य लेखाधिकारी धामे यांना निलंबित करण्यात आले. सहाय्यक आयुक्त कोले हे देखील निलंबित झालेले आहेत. उच्चाधिकारी म्हणजे अशा प्रकारे उच्चाधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. साहित्य न पुरवताच या दोघांनी लाखोंची बिलं मंजूर केली आणि अधिकाऱ्यांवरती कामात दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय पासवर्ड चोरी करून ही बिलं तयार करण्यात आली आणि आतापर्यंत या घोटाळ्यात 4 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर महापालिकेतला एक मोठा घोटाळा आपण बघतोय. पासवर्डची चोरी करून महापालिकेचा मुख्य लेखाधिकारीच धामे आणि या महापालिकेचे उपायुक्त कोले या दोघांनी या लाखोंची बिलं काढली, जेव्हा की तेव्हा त्यांनी साहित्यच पुरवलेलं नव्हतं. नेमका हा घोटाळा काय जाणून घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडनं. तुषार, कशा प्रकारे हा घोटाळा करण्यात आला आणि या दोघांचा यामध्ये कसा सहभाग होता? विशालनी जे अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. नागपूर महानगरपालिकेमधले जे काही पुरवठादार आहेत त्यातल्या काही पुरवठादारांनी 70 लाखांपर्यंतचे बिल पास केले. जे स्टेशनरीचे साहित्य त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागाला पुरवायचे होते ते न पुरवता खोटे बिल देऊन ते पास करून घेतले आणि या पास करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुरवठादार आणि महानगरपालिकेतले कर्मचारी यांनी संगनमत करून हा संपूर्ण घोटाळा केला. मात्र ज्या लोकांवर याची जबाबदारी होती, विशेष करून जे मुख्य लेखा अधिकारी आहे विजय कोल्हे आणि सहाय्यक आयुक्त महेश धामणे यांची ही जबाबदारी होती की या सगळ्या गोष्टी रीतसर होत आहे का, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि महत्त्वाची गोष्ट की पुरवठादारांनी ज्या काही बोगस फायली नागपूर महानगरपालिकेमध्ये सबमिट केल्या होत्या त्या देखील गायब केल्या होत्या. त्यामुळे या सर्व घोटाळ्यामध्ये यांना दुर्लक्ष करण्याचा यांच्यावर ठपका ठेवला. मात्र इतर जे 4 आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यामध्ये 2 पुरवठादार आणि 2 नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहे. निश्चितच या घोटाळ्याची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे, कारण की आतापर्यंत साधारण हा 1,20,00,000 लाखाच्या घरामध्ये हा घोटाळ्याची माहिती पुढे आलेली आहे. पण साधारण 7 ते 8 कोटीचा मागच्या काही वर्षामध्ये जो स्टेशनरीचा पुरवठा, साहित्याचा पुरवठा झाला तो अशाच प्रकारे बोगस केल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे आणि या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने इतक्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे सहाय्यक आयुक्त आणि पालिकेचे मुख्य लेखा अधिकारी यांना हे निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यांची देखील चौकशी सुरू आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर नागपूर महापालिकेतला हा सगळ्यात मोठा घोटाळा आपण बघतोय, ज्यातनं आपल्याला खरं तर कुंपणच येत खातंय असं म्हणावं लागेल, तसा हा प्रकार घडलेला आहे. पुढे पाहूयात बातमी उपनगरातनं. ठाण्यातील ग्रामीण भागात लसीकरण कमी होत असल्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एक आगळीवेगळी कल्पना शोधून काढली आहे आणि ती सुचवली. ज्या घरातील पालक कोरोनाची लस घेतील त्या पालकांच्या मुलांना बक्षीस देण्यात येणार आहे आणि त्यामुळे ज्या घरातील मुलांना बक्षीस मिळालं नाही ती मुलं आपल्या पालकांना तसंच घरातील मंडळींना लस घेण्यास प्रवृत्त करतील असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतंय.
त्याचबरोबर लसीकरणाबाबत जे लोक अफवा पसरवतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर लसीकरणासाठी स्पेशल कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्या मुलांच्या मार्फत त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांची माहिती घेणे आणि त्यांचं लसीकरण झाले की नाही असा डेटा त्यांच्यामार्फत भरून घेणे आणि ज्या कुटुंबामध्ये पूर्ण लसीकरण झालेलं आहे त्या मुलांचं कौतुक करणे, जेणेकरून ज्यांच्या घरात हे लसीकरण अद्यापही त्यांच्या पालकांनी घेतलेलं नाही आहे ती मुलं त्यानिमित्ताने आपल्या आईवडिलांना किंवा मोठ्या भाऊ बहिणीला लस घेण्यासाठी इमोशनली आवाहन करतील